विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। नांदेड दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण या ठिकाणी उद्यापासून ज्या काही 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत त्या संदर्भात थोडंसं आपल्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करतोय। नांदेड येथील चौगुले कोचिंग क्लासेस यांच्या वतीनं मी या ठिकाणी नांदेड दर्पणमध्ये आपणाशी मार्गदर्शन करणार आहे। उद्या परीक्षेला जात असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं जरुरी आहे। या ठिकाणी आपण 3 टप्प्यांमध्ये चर्चा करूया। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या परीक्षेला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यायची, परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर काय करायचं आणि त्यानंतर पेपर सोडवत असताना आपली मानसिक स्थिती कशा पद्धतीने आपण ठेवायची या संदर्भात आपण बोलणार आहे। पहिला मुद्दा आपण या ठिकाणी बघूया की परीक्षेला जाण्या अगोदर आपण कसं तयार झालेलं पाहिजे। तर यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत आपल्यासोबत ज्या काही वस्तू आपल्याला लागणार आहेत आपण जात असताना परीक्षेला, जसं की पेन आहे, पेन्सिल आहे, त्याच्यानंतर नाही का रिमूव्हर आहे, अशा सगळ्या वस्तू आपण सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे। त्यानंतर परीक्षेला जाण्याच्या अगोदर आपण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक हलकासा चांगला म्हणजे प्रोटीन असलेला आहार हा घेणं आवश्यक आहे। कारण प्रोटीन हे पचण्यासाठी थोडासा त्याला वेळ लागतो आणि परीक्षेमध्ये सुद्धा याचा निश्चितच फायदा होतो। सोबत ग्लुकोजसुद्धा मतलब ग्लुकोज जे आहे ते हे सुद्धा आपण नाही का ग्लुकॉन डी वगैरे याच्या स्वरूपात घेणं आवश्यक आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी थोडंसं म्हणजे बेताचंच पिलेलं बरं राहील। कारण जास्त पाणी पिल्यानंतर मध्येच आपल्याला युरिनेशन वगैरेसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो। त्या दृष्टीनं सुद्धा आपण तयारी करणं आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सोबत पाण्याची बाटली जर सोबत घेतली तर बरं राहील। कारण परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस घसा कोरडा पडला त्यावेळेस आपण पाणी पिण्यासाठी सुद्धा याची आपल्याला मदत होईल। त्याच्यानंतर जेव्हा आपण परीक्षेमध्ये जात असतो त्याच्या अगोदर परीक्षा सुरू होण्याच्या एक अर्धा तास अगोदरच आपण परीक्षा हॉलमध्ये जाणं अत्यावश्यक आहे। आणि जेव्हा आपण परीक्षा हॉलमध्ये अर्धा तास अगोदर जाऊया त्यावेळेस इतर कुठल्याही विद्यार्थ्याशी हितगुज न करता आपण प्रथम आपलं जे काही हॉल तिकीट वगैरे आहे हे सोबत आपण आणलेलं असतं ते हॉल तिकीट बघावं आणि आपल्या ज्या ठिकाणी आपला नंबर आहे त्या ठिकाणी त्या बाकावरती जाऊन बसावं आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याची बातचीत न करता सरळ थोडंसं डोळे मिटून अगदी शांतपणानं ब्लँक माइंडने त्या ठिकाणी आपण राहावं आणि जे काही म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपल्या मनामध्ये विचार येणार नाही याची थोडीशी तसदी घ्यावी। आणि त्यानंतर जेव्हा आपल्याकडे पेपर हातामध्ये येईल त्यावेळेस प्रथमतः आपण संपूर्ण पेपर वाचून काढावा आणि या पेपरमध्ये कुठले प्रश्न आपल्याला येतात कुठले प्रश्न येत नाहीत यावरती पहिल्यांदा आपण आपल्या मनामध्ये पक्का विचार करून ठेवावा आणि ज्या प्रश्नाचे आपण चांगली तयारी केलेली आहे असे प्रश्न प्रथमतः निवडून त्या प्रश्नांचे व्यवस्थित उत्तरं देणं, मुद्देसूद उत्तरं देणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि अशी मुद्देसूद उत्तरं माहिती असलेले प्रश्नच प्रथमतः आपण निवडावेत आणि त्यांना व्यवस्थित क्रमांक देऊन त्यांच्यापासून सुरुवात करावी। आणि असं करत असताना ज्या प्रश्नाविषयी आपली कमी तयारी आहे असे प्रश्न हे शेवटी घ्यावेत। आणि अशा पद्धतीनं पेपर सोडवत असताना जास्तीत जास्त मुद्दे आपल्याला लक्षात असलेले तर त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण उत्तरादाखल लिहिणं अत्यंत आवश्यक आहे। जसं की नाही का सपोज नाही का 2 मार्क्सचा जर प्रश्न असेल तर याला कमीत कमी 4 मुद्दे हे महत्त्वाचे आहेत आणि ते सुद्धा मुद्दे त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन त्या प्रश्नाशी संबंधित आलेली पाहिजे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यानंतर नंतरचा जो मुद्दा आहे की आपण जेव्हा पेपरला वगैरे सुरुवात करतो अशा वेळेस मग तो पेपर कुठल्या विषयाचा का असेना तर ही सुरुवात करत असताना आपण महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे। अशा पद्धतीनं पेपर वगैरे सोडवल्यानंतर सगळ्यात शेवटी जेव्हा पेपर आपला संपेल त्यावेळेस आपण हे इन्शुअर केलं पाहिजे की बाबा आपले सगळे प्रश्न आपण सोडवले आहेत का नाही आणि कुठल्या प्रश्नावरती आपण म्हणजे जास्त भर दिलेला आहे आणि शेवटी जर आपल्याकडे वेळ आलेला असेल तर आपण कुठल्या प्रश्नामधले काही मुद्दे आपले विसरून राहिलेले आहेत का हे सुद्धा चेक करणं आवश्यक आहे। बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना टेन्शनमुळे जे काही आहे किंवा मनामध्ये भीती आहे, साहजिक आहे परीक्षा असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीती असते। परंतु एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की ज्यांचा अभ्यास झालेला असतो त्यांनाच भीती वाटते, परंतु या भीतीचं जे काही रूपांतर आहे अतिशय पॉझिटिव्हली झालं पाहिजे या दृष्टीनं आपला प्रयत्न असायला हवा। म्हणजे कुठलाही ताण हा निगेटिव्ह स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आला नाही पाहिजे ही आपण काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं आपली मानसिक तयारी ही आपली झालेली असायला पाहिजे। आणि पेपर सोडवत असताना जेव्हा आपण पेपरमध्ये एकाग्र चित्ताने जेव्हा आपण पेपर सोडवतो त्यावेळेस काही मुद्दे ही मिसिंग वगैरे होण्याची शक्यता असते। तर जेव्हा आपल्याला वेळ मिळतो सगळ्यात शेवटी त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण पेपरला परत एकदा त्याच्या पेपरमध्ये कुठला मुद्दा राहिला का आपला विसरून हे बघणं अत्यावश्यक आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे
आता थोडंसं आपण नाही का म्हणजे असे सगळे विषय झाल्यानंतर शेवटी आपण आपला जो महत्त्वाचा विषय आहे बायोलॉजी, या विषयासंबंधी मी आपल्याला काही मार्गदर्शन करणार आहे. कारण चौगुले कोचिंग क्लासेस इथे आम्ही बायोलॉजी या विषयाचं या ठिकाणी ज्ञानार्जन करत असतो. त्या अनुषंगानं बऱ्याच विद्यार्थ्याच्या संपर्कात आल्यानंतर जे काही विद्यार्थी आहेत निश्चितच तुमचा अभ्यास झालेला आहे ही मनामध्ये तुम्ही प्रथमतः खात्री बाळगा, जेणेकरून नैराश्य नावाचा प्रकार तुमच्या जवळसुद्धा येणार नाही आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या परीक्षेला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही बायोलॉजीचा विचार करता किंवा जीवशास्त्र या विषयाचा विचार करता त्यावेळेस बोर्डाची परीक्षा मिळाल्यानंतर साहजिकच प्रत्येक विषयाविषयी माणसाच्या मनात भीती निश्चितच असते, नाही असं मी म्हणत नाही, परंतु याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला पाहिजे या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जे सकारात्मक परिणाम तुम्हाला निश्चितच जेव्हा तुम्ही पेपर सोडवता त्यावेळेस तुम्हाला दिसून येतात. मी जसं आत्ताच सांगितलं आपल्याला की प्रत्येक पेपरच्या सुरुवातीला आपण 5 ते 10 मिनटं एक शांत चित्तानं डोळे मिटून बसलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही अगदी ब्लँक मनाने राहिलं पाहिजे आणि अशा वेळेस कुठलाही मनाला विचार तुमच्या शिवला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं थोडंसं आपण चिंतन केल्यानंतर बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मानसाचा जो काही मेंदू आहे मानवाचा हा निसर्गतः म्हणजे अशा पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे की या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत जसं तुम्ही अभ्यास वगैरे करता एखाद्या खोलीमध्ये, त्या ठिकाणी आपण अभ्यास करत असताना बरेच पुस्तकं वगैरे चाळतो, बऱ्याच वह्या चाळतो आणि हे चाळत असताना बराचसा म्हणजे त्या ठिकाणी नाही का म्हणजे एक प्रकारचा अस्ताव्यस्तपणा त्या ठिकाणी आलेला असतो. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा मेंदूमध्ये तुमची ही सगळी जी काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे त्याविषयी संबंधित असलेली ही मेंदूमध्ये इतस्ततः पसरलेली असते आणि याला जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये हॉलमध्ये जाता तेव्हा ही माहिती अगदी योग्य रीतीनं मुद्देसूद रीतीनं त्या ठिकाणी व्यवस्थित मांडायची असते. तुम्ही जी काही रूममध्ये अस्ताव्यस्तपणा आहे ही पुस्तकं जेव्हा आपण व्यवस्थित लावून ठेवतो त्यावेळेस रूममध्ये जसं प्रसन्न होतं अगदी तशाच पद्धतीनं पेपर हा तुम्ही प्रसन्न पद्धतीने सोडवता आला पाहिजे, व्यवस्थित अगदी मुद्देसूद सोडवता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपण जेव्हा पेपर सोडवत असतो तर जे काही आपला एक्झामिनर आहे याला नजरेसमोर ठेवून आपण आपला पेपर सोडवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपलं अक्षर निश्चितच सुवाच्य असावं, फार सुंदर हस्ताक्षर असावं अशी काही अपेक्षा नाही, परंतु परीक्षकाला वाचता आलं पाहिजे अशा पद्धतीचं हस्ताक्षर असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे की जेव्हा आपण म्हणजे पेपर वगैरे सोडवत असतो तर परीक्षक शक्य तेवढा खुश झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपलं म्हणजे लिखाण असलं पाहिजे. म्हणजे बिनाकामाचे जे काही मुद्दे आहे आपण हे निश्चितच वगळले पाहिजेत. अगदी जसं 2 मार्काला मी 4 मुद्दे सांगितले, 3 मार्काला 6 मुद्दे, तर अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी नाही का प्रेझेंटेशन आपलं असलं पाहिजे आणि हे मुद्दे सगळेच्या सगळे अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी आले पाहिजे. हा एक आपला प्रयत्न असायला पाहिजे. निव्वळ जे काही बिनाकामाचे मुद्दे असतील ते आले नाही पाहिजे, जेणेकरून एक्झामिनर जो आहे इरिटेट होणार नाही आणि तो प्रसन्न चित्तानं आपलं पेपर वगैरे तपासत राहील. असं वाटलं पाहिजे की एखाद्या प्रश्नामध्ये तुम्ही कमी जरी मुद्दे सपोज तुमचे आले तरी परीक्षकाला मार्क काढता येणार नाहीत अशा पद्धतीचा इम्पॅक्ट त्याच्यावरती मानसिक इम्पॅक्ट आपला झाला पाहिजे, एक प्रकारचं संमोहन त्या ठिकाणी झालं पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जीवशास्त्राच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर जसं विज्ञान विषयाच्या म्हणजे फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, विशेषतः बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र आणि या जीवशास्त्र विषयाचा जीव म्हणजे नेमकं फिगर्स हे असतात. तर ह्या ठिकाणी फिगर अतिशय म्हणजे व्यवस्थित काढणं अत्यावश्यक आहे आणि या फिगर पेन्सिलनं काढल्यानंतर त्यांना व्यवस्थित नावेसुद्धा देणं आवश्यक आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की व्यवस्थित नेमिंग वगैरे करणं आणि त्यानंतर नेमिंग केल्यानंतर त्या फिगर नेमकं कोणत्या याची फिगर आहे तर त्याचंसुद्धा खाली नाही का नाव आपण देणं ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न वगैरे सोडवत असता बायोलॉजीचा एखादा लॉंग क्वेश्चन असतो 7 मार्काचा असेल किंवा 3 मार्काचा असेल किंवा 2 मार्काचा, या प्रश्नामध्ये सुद्धा फिगर ह्या महत्त्वाच्या असतात. काही ठिकाणी फिगर या निश्चितच महत्त्वाच्या असतात आणि अशा वेळेस प्रथमतः आपण फिगर ड्रॉ केली पाहिजे आणि फिगर ड्रॉ केल्यानंतर त्या फिगरच्या अनुषंगानं सगळे काही जे काही नेमिंग असेल, लेबलिंग असेल, हे लेबलिंग वगैरे व्यवस्थित केल्यानंतर अतिशय मुद्देसूद रीतीनं आपण सगळे आपले प्रश्न जे आहेत खाली व्यवस्थित सोडवले पाहिजेत. सुरुवातीला मुद्दे लिहिण्याऐवजी म्हणजे अगोदर फिगर काढणं हे बायोलॉजीच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. यावरून परीक्षकाचा तुमच्यावरती जो काही म्हणजे परीक्षकावरती जो काही आपला मानसिक इम्पॅक्ट होतो तो अतिशय महत्त्वाचा आहे की परीक्षकाच्या हे लक्षात येतं की बाबा हा प्रश्न जो आहे या विद्यार्थ्याला अतिशय चांगल्या रीतीने समजलेला आहे आणि यांनी जे काही उत्तर लिहिलेलं आहे हे निश्चितच फिगरकडे बघून दिलेलं आहे आणि त्यामुळे परीक्षकसुद्धा म्हणजे अतिशय मोकळे मनाने त्या ठिकाणी मार्क्स देऊ शकतो. निश्चितच त्यासाठी जे काही मुद्दे असतील हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपल्या जे काही उत्तर असेल याच्यामध्ये असणं आवश्यक
आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही जे क्वेश्चन असतात डिफरन्शिएटिंग प्रकारचे असतात, डिफरन्शिएट बिटवीन. तर असे जे डिफरन्शिएट बिटवीन जे क्वेश्चन असतात या ठिकाणी आपण 2 वेगवेगळे रकाने केले पाहिजे आणि या रकान्यामध्ये डाव्या साईडला एक जे काही आपल्या फरकाचे मुद्दे दिलेले आहेत असे 2 फरकाचे मुद्दे आपण व्यवस्थित एकाखाली एक नोंदले पाहिजे. शक्यतो डिफरन्शिएट बिटवीन हा क्वेश्चन 2 मार्कासाठी येत असतो. तर अशा वेळेस कमीत कमी किमान आपण हे 4 मुद्दे त्या ठिकाणी लिहिणं निश्चितच आवश्यक आहे. अशा वेळी एकाखाली एक लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही रकान्यामध्ये जर लिहिलात तर याचा एक अतिशय सकारात्मक परिणाम हा परीक्षकावरती होत असतो. त्याच्यानंतर जे काही आता सपोज आपण असे काही प्रश्न असतात की फक्त फिगरसाठीच असतात हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्याविषयी मी आत्ताच बोललो. अगदी त्याच पद्धतीने आपण नाही का फिगर तिथं ड्रॉ केल्या पाहिजे. आणि असं करत असताना जेव्हा आपण शेवटी आपण एका प्रश्नाकडे जातो, लॉंग क्वेश्चन हा शक्यतो आपण शेवटी सोडवला पाहिजे. निश्चितच तो पेपरच्या जर आपण बघितलं पेपरचा प्रोफॉर्मा बघितला तर हा शेवटचा प्रश्न आहे. 7 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचं जेव्हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतात त्यावेळेस या प्रश्नामध्ये शक्यतो एखादी फिगर असते आणि ही फिगर ड्रॉ करूनच मग आता मी सांगितल्याप्रमाणे सगळे व्यवस्थित मुद्दे मेन्शन करून त्यांचं जे काही उत्तर असेल अपेक्षित उत्तर त्याच्यानुसार आपण लिहिलं पाहिजे आणि त्यानंतरच त्या प्रश्नाचा समारोप हा अतिशय व्यवस्थितरित्या झाला पाहिजे. काही प्रश्न आपण जर बघितलं फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन या चॅप्टरविषयी, इथं स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन नावाचा एक प्रकार असतो. काही सायकल दिलेल्या असतात. ह्या सायकल आपण फक्त स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन जरी केलं तरी चालतात. प्रश्नामध्ये असं नमूद केलेलं असतं की बाबा स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन द्या, तर त्यावेळेस आपण फक्त स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन द्यायचं आणि अननेसरी म्हणजे अनावश्यक आपण त्याचं डिस्क्रिप्शन करून वेळ स्वतःचा वाया घालवण्यात काही अर्थ नसतो. तर असं जर आपण बघितलं तर या सगळ्या मुद्द्यांचा विचार जर केला पूर्ण याच्या अनुषंगानं तर मला असं वाटतं की आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. आणि परीक्षा जेव्हा देत असताना सपोज तुम्हाला एखादा प्रश्न अडचणीचा वाटला तर तो प्रश्न तुम्ही थोडासा नाही का शेवटी सोडवण्यासाठी ठेवला तरी चालेल. आणि कसं असतं की आपल्या मेंदूचे हे 2 भाग आहेत, एक उजव्या बाजूचा मेंदू आणि डाव्या बाजूचा मेंदू. जीवशास्त्राच्या विशेषतः बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना यासंबंधी निश्चितच माहिती आहे. राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. तर अशा पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर थोडक्यात असं ढोबळ मनानं आपण असं म्हणू शकतो की बाबा ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वगैरे सोडवत असता तर एक जो मेंदूचा तुमचा भाग आहे तर तो प्रश्न सोडवण्यामध्ये गुंतलेला असला पाहिजे आणि दुसरा जो भाग आहे ज्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत नाही त्या प्रश्नाचा विचार सतत करत असला पाहिजे आणि त्याचे जे काही मुद्दे आहेत व्यवस्थित अगदी त्यांना जमवलेले पाहिजेत. म्हणजे याचा जो काही परिणाम होणार आहे तर हा तुम्हाला शेवटी याचा निश्चितच फायदा होतो. आणि जेव्हा तुम्ही शेवटी असे प्रश्न घेता की जे तुम्ही फार क्वचित अभ्यासलेले असतात किंवा कधीतरी वाचलेले असतात तर या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही अतिशय सकारात्मक व्यवस्थित उत्तर तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे अनुभव आमच्याकडे या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर आता जे काही परीक्षेमध्ये आपण जर बघितलं तर यावर्षी जी काही नीट झालेली आहे या दृष्टीनं केंद्र सरकारच्या अभ्यासक्रमाच्या अनुसार म्हणजे NCERTच्या अभ्यासक्रमाच्या अनुसार महाराष्ट्र शासनानं आपल्या महाराष्ट्र बोर्डाने तशाच पद्धतीचा अभ्यासक्रम या ठिकाणी बनवलेला आहे. आणि पेपरचं जे काही पॅटर्न आहे हे सुद्धा थोडंसं चेंज झालेलं आपल्याला दिसून येईल. याच्यामध्ये जर बघितलं आपण अगोदर फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे असे याचे 2-2 टप्प्यांमध्ये परीक्षा होत होत्या, म्हणजे फिजिक्स फर्स्ट फिजिक्स सेकंड. परंतु असं तसा काही प्रकार असणार नाही. दोन्ही फिजिक्सचा एकच पेपर असणार आहे. दोन्ही बायोलॉजीचा म्हणजे बॉटनी आणि झू यांचा एकत्रच पेपर 70 मार्काचा असणार आहे. आणि तशाच पद्धतीनं केमिस्ट्रीचा सुद्धा पेपर अगदी 70 मार्काचा म्हणजे 70 मार्क्सचा दोन्ही पेपरचा एकत्र असणार आहे. आणि असं करत असताना थोडासा ताण साहजिक आपल्यामध्ये येऊ शकतो, परंतु ताण येण्याची गरज नाही. उलट याचा तुम्ही थोडासा पॉझिटिव्हली जर विचार केला तर याचा फार सकारात्मक परिणाम आपल्या याच्यावरती होऊ शकतो की 70 मार्काचा जो काही पेपर आहे आणि याच्यामध्ये आता सध्याची काही परीक्षेचा टाइम टेबल आपल्याकडे आलेला आहे. आपण जर बघितलं तर बायोलॉजी या विषयाला थोडासा सिलेबस वाढलेला असल्यामुळं, त्याच्यानंतर केमिस्ट्री या विषयाला सिलेबस वाढलेला असल्यामुळं थोडंसं नवीन पॅटर्ननुसार थोडा टाइम टेबलमध्ये चेंज करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये काही 6 दिवसाचा गॅप बायोलॉजीला मिळतोय आणि जवळपास 8 ते 9 ते 10 दिवसाचा गॅप हा केमिस्ट्री या विषयाला मिळतोय. तर या वेळामध्ये सुद्धा आपण जे काही प्रश्न वगैरे आपल्याला सोडवायचे परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न, या प्रश्नाचा त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा वगैरे होऊ शकतो. टेक्निकच्या दृष्टिकोनातून जर आपण बोलायचं गेलं तर आत्तापर्यंत जे काही पेपर वगैरे आलेले आहेत, निश्चित जरी सिलेबस जरी चेंज झालेला असला तर बायोलॉजी विषयाचे किंवा रसायनशास्त्र विषयाचे, त्याच्यानंतर फिजिक्स जे काय आहे
भौतिकशास्त्र या विषयाचे आत्तापर्यंतचे जे काही चॅप्टर आहेत तेच चॅप्टर बऱ्याच वेळा कंटिन्यू झालेले आपल्याला आढळतील. तर आत्तापर्यंत बोर्डाने जे काही प्रश्नपत्रिका वगैरे या ठिकाणी जुन्या जर आपण बघितला त्या ठिकाणी जे काही परीक्षेमध्ये जे प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत शक्यतो तेच प्रश्न हे नेहमी रिपीट होत असतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जे काही टेक्स्टबुक बोर्डाने काढलेलं आहे याच्या पाठीमागे जे काही प्रश्न दिलेले आहेत ते सगळे जर प्रश्न आपण व्यवस्थित बघितले तर पेपरच्या पॅटर्ननुसारच हे प्रश्न दिलेले असतात. त्याच्यानंतर प्रत्येक जे काही चॅप्टर आहेत या ठिकाणी प्रत्येक जो काही धडा असेल भौतिकशास्त्र विषयाचा असेल, रसायनशास्त्र असेल, नाहीतर आपलं बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राचा असेल, त्या प्रत्येक चॅप्टरला काही ठराविक मार्क्स वगैरे त्यांनी दिलेले आहेत. तर त्यानुसार आपण त्या चॅप्टरला वेटेज देऊन त्यानुसार त्याची तयारी केलेली आहे. म्हणजे काही चॅप्टर हे 9 मार्कासाठी आहेत तर निश्चितच त्याच्यावरती 7 मार्काचा लाँग क्वेश्चन वगैरे विचारण्याची शक्यता आहे. तर त्या चॅप्टरची आपण त्या दृष्टीनं तयारी करणं अत्यावश्यक आहे. काही चॅप्टर जे आहेत हे फक्त 4 मार्कासाठी आहेत किंवा 6 मार्कासाठी आहेत. तर निश्चितच अशा जे काही चॅप्टर आहेत असे काही धडे आहेत ते यांच्यावरती नाही का म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन हे विचारले जाण्याची शक्यता आहेत. तर त्या दृष्टीनं त्या चॅप्टरची त्याच दृष्टीने निश्चित तयारी झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जे काही टेक्निक्स वगैरे वापरून आपण आपली तयारी ही निश्चितच केली पाहिजे. आणि जे काही आता सपोज जे काही मी मार्गदर्शन सांगितलेलं आहे आपल्याला, मला असं वाटतं की परीक्षेला सामोरं जात असताना या माहितीचा या मार्गदर्शनाचा निश्चितच आपल्याला फायदा होईल. आणि आज आपण या ठिकाणी नांदेड दर्पणमध्ये एवढा भाग बघून या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. परत एकदा मी आपल्या सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. ऑल दी बेस्ट. नमस्कार.